नमस्ते बालदोस्तांनो, कामाचे महत्व ही मराठी बोधकथा ऐकूया। गोष्ट छोटी अर्थ मोठा। ही कथा लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे। जाणून घेऊया कामाचे महत्व। पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। एका गावात एक रमा नावाची मुलगी राहत होती। ती दररोज विहिरीतून 2 मडके भरून पाणी आणत असे। पण काहीच दिवसात त्यापैकी एका भांड्याला तडा गेला आणि दुसरे भांडे मात्र नीट होते। पण विहिरीपासून रमाच्या घरापर्यंतचे अंतर बरेच दूर होते, त्यामुळे तुटलेल्या भांड्यातून बरेचसे पाणी गळून जात असे आणि अर्धेच पाणी शिल्लक राहत असे। दुसऱ्या भांड्यातून मात्र पूर्ण पाणी वापरायला मिळत असे। असेच अनेक महिने चालू राहिले। तुटलेल्या मडक्यातून पाणी गळत असले तरीही रमा दररोज दोन्ही मडके पाण्याने भरून आणत असे। या सर्वात परिपूर्ण भांड्याला नेहमी त्याच्या परिपूर्णतेचा अभिमान वाटू लागला, गर्व वाटू लागला आणि तुटलेल्या भांड्याला मात्र त्याच्या अपूर्णतेची लाज वाटू लागली, वाईट वाटू लागले। एके दिवशी त्या तडकलेल्या तुटलेल्या भांड्याने रमासोबत बोलायचे ठरविले। ते रडत रडत म्हणाले, मला स्वतःची किती लाज वाटते। घरी परत जाताना माझे भरलेले बरेचसे पाणी खाली सांडते, तरीही तू मला रोज घेऊन जातेस। माझ्यामुळे तुझी मेहनत वाया जाते, याचे मला खूप वाईट वाटते। मी आता निरुपयोगी झालो आहे, मला माफ कर। तुटलेल्या मडक्याचे हे बोलणे ऐकून रमा हळूच हसली आणि म्हणाली, अरे मला तुझ्या दोषाबद्दल माहिती आहे, म्हणून मी तुझ्या म्हणजेच आपल्या परतीच्या वाटेवर फुलांच्या बिया लावल्या। परत येताना तू या सुंदर फुलांना रोज पाणी देतोस आणि तुझ्याशिवाय ही सुंदर फुले कधीच फुललेली नसती आणि ही फुलांची सुंदर बाग कधीच तयार झाली नसती। त्यामुळे बघ इथे किती पक्षी, फुलपाखरे आहेत, म्हणजेच नकळत तू निसर्गाला मदत करत आहेस। त्याच्यामुळे तू स्वतःला कमी लेखू नकोस। रमाचे हे धीर देणारे बोलणे ऐकून तुटलेले मडकेही खूप आनंदित झाले। आपल्या हातून इतके सुंदर काम होते आहे हे ऐकून ते खरंच आनंदित झाले आणि त्याने पुन्हा मनापासून हे काम करण्याचे ठरवले। तर मुलांनो, ह्या गोष्टीतून आपण शिकलो की स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका। तुम्ही जे आहात आणि तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा। म्हणूनच फक्त आपल्या दोषांकडे लक्ष न देता आपण त्यातूनही काय चांगले करू शकतो याकडे लक्ष द्या आणि स्वतःची प्रगती करा, सकारात्मक राहा। थँक्स फॉर वॉचिंग। हा व्हिडिओ, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा। ही सुंदर गोष्ट आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।